सायकल म्हणजे माझा सुद्धा आवडीचा विषय आहे. मला आठवतं की मी एक वेळेस वाणी बाबाची सायकल भाड्याने घेतली, तेव्हा 8 आणे त्रास होता, 8 आणे तास, आणि मी 1 तास फिरवली, बोली होती अर्ध्या तासाची. मी 4 आणे देण्याच्या ऐवजी 8 आणे देण्याच्या ऐवजी 4 आणे दिले. त्यांनी माझ्या वडिलांजवळ सांगितलं, असं बदललं माझ्या बापाने. अजूनही ती गोष्ट मला आठवते. तो मार खाणारा गुलाबराव आज माझ्या बहिणींना सायकल देतो, ही सगळ्यात आनंदाची बाब माझ्या जीवनामध्ये आहे. आता बरेच लोक, राजकारणी लोक आता माझ्यावर टीका करतात, आणि मी त्या राजकारण्यांना घाबरत नाही. मी सायकल देतो, तुम्ही टायर तर देऊन बघा. नुसतं बोलण्यात काय अर्थ आहे? आम्ही जे करतोय ते लोकांकरता करतोय, देण्याची दानत आहे म्हणून करतोय. साखरचं पोतं प्रत्येककडे आहे, पण साखर खाण्याची इच्छा नाही तर साखरेच्या पोत्याला करायचं काय? आम्ही जे उपक्रम केले मागच्या वेळेस, आम्ही दरवर्षी आम्ही मुलांना पास झाल्यानंतर बक्षीस देतो. हे आमची सिस्टीम आहे. अपंग मुलांना, माणसांना आम्ही सायकल दिली. आम्हाला वाटलं आम्ही ते केलं. भजनी मंडळाला आम्हाला साहित्य द्यायचं, आम्ही दिलं. पंढरपूरला न्यायचं, आम्ही पंढरपूरला नेलं. पण त्यांनी एक नवीन फंडा काढला की हे मतदाना करता करताय. ठीक आहे ना, मतदाना करता करतो असं समजा. तुम्ही का नाही केलं रे बाबा? हो, तुम्हाला करायला कोणी अडवलं होतं? हा, पण करायची दानत आहे तुमची. तुमचं तर काय 10 बाय 10ची खोली, बाब्याची बाली, एवढंच तुमचं काम आहे. आमचं एवढं काम नाही. आमचा परिवार हा जळगाव ग्रामीण मतदारसंघ आहे. हा परिवाराशी आमचं नातं आहे. जरा तांड्यावर जन्म घेऊन बघा, मग समजेल तुम्हाला तांड्यामधला गरीब कसा राहतो. जरा बौद्ध वाड्यामध्ये जन्म घेऊन बघा, मग समजेल तुम्हाला काय माणूस राहतो. कोळीवाड्यामध्ये जन्म घ्या, भिल्ल समाजात जन्म घ्या, किंवा पाटील समाजाच्या गरीबाच्या घरी जन्म घ्या, तेव्हा तुम्हाला समजेल गरिबी काय असते. गुलाबरावांना गरिबी पाहिलेली आहे. चटणीवर पाणी खाल्लेला हा गुलाबराव आपल्याशी बोलतोय. त्यामुळे जे प्रारब्धात असेल ते होईल. देगा भगवान तो छप्पर फाड़ के देगा, ते कोणाची सांगायची गरज नाही आहे. आणि विरोधकांना फक्त टीका केल्याशिवाय काही येत नाही. नेहमी सांगतो की पाणी वाहत ठेवावं, डास होत नाही, मच्छर होत नाही. पाणी जर साठवून ठेवलं तर डेंग्यू होते, डॉक्टरला बिल भरायला लागते. पोरगी अशी होती मागच्या वर्षी, ती एकदम गरीब. ती म्हणली, दादा मला सायकल, स्कूटी नको. मग आम्ही काय केलं, तिला कॅश दिलं, तिच्या नावावर पैसे ठेवले. तिने मला आता लग्नाची पत्रिका दिली होती. किती मजा असेल माझ्या जीवनातला, केवढा मोठा प्रसंग आहे तो. हा, अरे कपाळ करंट्यावर तुम्हाला करता नाही आलं तर आम्ही काय करणार तिथं? तुम्हाला नाही करता आलं तर आम्हाला काय करता? तुम्हाला फक्त मजूर फेडरेशनचं कमिशन घेता येतं, बाकी दुसरं काही करता येत नाही. ते कमिशन मधून वाटणं बाबा, थोडंसं वाटणं. 2000ची पावती पाठवून 4 वेळेस मोबाईलवरून व्हॉट्सअपवर टाकतो. अरे आम्ही कोपऱ्यात काय देऊन टाकतो तुला माहित पण नाही. सांगायचा अर्थ असा आहे की हे जे केलं, आणि इथं काय पक्षाचं नाही, इथं काय पक्षाचा विचारच नाही. आम्ही काय विचारलं का काँग्रेसवाल्याची पोरगी देऊ नको सायकल? ही पोरगी राष्ट्रवादीच्या विचाराची, हिला सायकल देऊ नको. ही कोणाची नातेवाईक आहे, हिला सायकल देऊ नको. आम्ही यादी सुद्धा बियोनकडनं मागवली. आर्थिक मजबूत एखादी पोरगी असेल तर कदाचित तिचं नाव एखादं आलंही नसेल, पण आम्ही आर्थिक निकष सुद्धा काही प्रमाणामध्ये लावण्याचा प्रयत्न केला. शिक्षणात आणि सुधारणाची वेळ बचत करण्याचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि आज बघा ना, आमच्या मुलीच्या चेहऱ्यावर केवढा आनंद आहे, केवढा आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर. तुम्हाला भाव आहे बेटा, पुढे तुम्हालाच भाव आहे. हे पोरं सगळे ढबुळे आहे, म्हणजे सगळेच नाही तर ते रागवतील. पण सगळ्या मला बघा, मला एकच मुलगी आहे, पण माझी मुलगी हा प्रताप विकी माझी काळजी तेवढी घेत नाही, तेवढी माझी मुलगी माझी काळजी घेते. ज्याला मुलगी नाही तो माणूस, म्हणजे सॉरी माफी मागतो, ज्याला मुलगी नाही त्याला विचारा काय. मुलगी पाहिजे माणसाला. मुलगी ही आईचं रूप आहे, मुलगी ही बहिणीचं रूप आहे, मुलगी ही देवीचं रूप आहे. पण काही नराधम जे काम करताय ना, तर समाजाच्या माझ्या सगळ्या बांधवांना सांगेल मी, एक वेळेस तुम्ही शेतीवर थोडं कमी लक्ष करा. एक वेळेस तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या मुलाकडे थोडं लक्ष कमी करा, पण आमच्या मुलीकडे लक्ष देण्याची गरज मायबापो हात जोडून सांगतोय तुमची आहे. किती घाण घाण प्रकार चालले आपल्या गोंडगावला. प्रकार किती घाण झाला आपण पाहिला, किती भयानक प्रकार झालाय.
तर ह्या मुलींकडे आपण सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. या मुलींमध्ये स्किल आहे, अभ्यास करण्याची ताकद आहे आणि त्यांना सपोर्ट मिळावा म्हणून आम्ही वेळेची बचत आणि तिने जास्त अभ्यास करावा याच्याकरता हा प्रयोग केलेला आहे. तुम्ही काळजी करू नका. नुसतं आज मतलब आहे म्हणून काही लोक बोलत असतील तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. हे सरकार पण तुमच्या मागे उभं आहे. केलंय माझ्या एकनाथराव शिंदे साहेबांनी, केलंय आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी, केलं नाही केलंय. अर्ध तिकीट दिलं, अशी बसली माझी एसटीत बाई. नवरा पण सांगतो जा तू बाजारात, का बरं 2 भाज्या जास्त येतील. एकनाथ शिंदेने केलं दाढीवाल्यानं. साधी तो भी दाढीवाले, नरेंद्र मोदी दाढीवाले, गुलाबराव दाढीवाले, लाईन लगी आहे सब. एवढ्यावर आम्ही थांबलो नाही, तेवढा नाही थांबलो. जी मुलगी जन्माला येईल तिच्या नावावर पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 6,000, पाचव्या ती 18 वर्षाची होईल तिच्या नावावर 1,01,000 ठेवण्याची योजना आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी केली. त्याच्यावर नाही थांबले. देशामधलं हे, जगामधलं हे एकमेव राज्य आहे सचिन दादा की इथं मुलींना मोफत देण्याचा निर्णय जर कोणी घेतला असेल तो एकनाथराव शिंदे दाढीवाल्यांना घेतला आहे. लाडक्या बहिणीचा निर्णय आताच झाला. लई बोलाचे लोक येणार नाहीत हो, खोटं सांगणार त्या काल देतील द्या आणि आले पैसे. काय सांगू एवढे फोन मग भाऊ आले पैसे. देऊ नको, तू नवरा देजो नको, एक गेला देजो नको, तुला पैसा आहे आता. डायरेक्ट 2 हप्ते आले, 2 हप्ते. आता ऑक्टोबर मध्ये आणखी 2 हप्ते येत आहे. आता याने नवीन फंडा काढलाय. कशाला हो? इलेक्शन झालं का बंद होईल. हा तू येतो तर देखा यांनी काही केलं नाही. अरे 2.5 वर्षामध्ये माझ्यापेक्षा राजकारणामध्ये ज्येष्ठ लोक बसले. इथे साहेबराव दादा बसले, वयाने माझ्यापेक्षा. अरे 2.5 वर्षामध्ये माझ्यापेक्षा राजकारणामध्ये ज्येष्ठ लोक बसले. इथे साहेबराव दादा बसले, वयाने माझ्यापेक्षा. रमेश आप्पा बसले. यांना विचारा, हे सुरेश दादांचे उजवे डावे लोक आहे, ब्रिजलाल भाऊ आहे. 2 वर्षामध्ये 13 वेळेस मुख्यमंत्री एका जिल्ह्यात येतो का? एकच मुख्यमंत्री आहे की 13 वेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये आला, त्याचं नाव एकनाथराव शिंदे आहे. काय खाली येतील का पाशीन पैसा? अरे उन्हात करे, उन्हात ले चेक ले तू. सोयाबीनला येणार नाही, येत आहे पैसे. पीक विम्याचे पैसे. 3 लाख लोक पंढरपूरमध्ये जास्त होते का? वैदी जास्त होत्या. 65 वर्षाचा म्हातारा म्हातारी 2 यांनी 500 घेतले तरी काय झालं. मस्त गप्पा मारत गेले 65 मध्ये. चलो पांडुरंग के दरवाजे जाएंगे, गरीब देवाच्या घरी जाऊ. हे जे करण्याचं काम आणि ही जी दानत आहे ती माझ्या नेत्यामध्ये आहे आणि तेच गुण आमच्या डोक्यामध्ये आहे. जसं पाणी पर्क्युलेशन होतं तसं ते वाहत राहतं. तसं आमचे एकनाथराव शिंदे हे स्त्रोत आहे की तिथून आमचा उगम झाला आहे. त्यामुळे आम्ही त्यांचं काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि बहिणींना सांगतो पगार बंद होणार नाही. उलट शिंदे साहेबांचं सरकार आलं तर 1,500 ते 3,000 करण्याची ताकद आपल्या मुख्यमंत्र्यांनी ठेवलेली आहे. त्यामुळे कोणाच्या बोलथापांना बळी पडू नका. आपण आपल्या विचारानं पुढे चालण्याचा प्रयत्न करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.